Hello students, a very good morning to all of you. Now students, from yesterday we have started a new lesson that from the third unit, that is Great Scientist 3.5. That is the last lesson of our third unit, and in that lesson we are learning the information about the great scientist Mr. Faraday. आपण फारडे यांच्याबद्दलची माहिती, त्यांचं लहानपण, त्यांचं करिअर कसं झालं, दॅट ऑल इन्फॉर्मेशन वी आर लर्निंग. ती इन्फॉर्मेशन पूर्ण पाहत आहोत. आपण काल पाहिलं की फारडे यांना लहान असताना स्पीच प्रॉब्लेम होता, म्हणजे दे कॅनॉट स्पीक सम वर्ड्स प्रॉपरली, दे कॅनॉट प्रोनाउन्स वर्ड प्रॉपरली. त्यांना स्पीच प्रॉब्लेम असल्यामुळे ते काही शब्दांचे उच्चार व्यवस्थित करू शकत नव्हते. इवन हिज ओन नेम ऑल्सो, त्यांचं स्वतःचं नावसुद्धा उच्चार त्यांच्याकडून कधी कधी चुकीचाच व्हायचा. मग त्यानंतर ते वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शाळेत गेले. त्यानंतर काही फॅमिली इश्यूजमुळे त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या आईने त्यांना शाळेतून काढून घेतलं. त्यानंतर ॲट द एज ऑफ 13 ही जॉईन अ बुक बाइंडर्स शॉप. त्यानंतर वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी बुक बाइंडरचं शॉप जॉईन केलं आणि तिथे त्यांनी काम चालू केलं. In whole day he bind book and at the night time he read all the books. ते काय करायचे की दिवसभरात जेवढे बुक बाइंडसाठी बुक्स येतील ते दिवसभरात बाइंड करायचे आणि रात्रीच्या वेळी ती पुस्तकं सगळी ते वाचून काढायचे. अशा तऱ्हेने आफ्टर सम डेज ही मेट टू मिस्टर डॅवी, अनदर ग्रेट सायंटिस्ट. डॅवी हे जे दुसरे सायंटिस्ट होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली अँड ही बिकेम हिज रोल मॉडेल. आणि त्यानंतर फारडे यांचं रोल मॉडेल मिस्टर डॅवी बनले. त्यानंतर काही दिवसानंतर डॅवी नीड्स वन असिस्टंट इन हिज लॅब. त्यांना त्यांच्या सायन्स लॅबमध्ये असिस्टंट पाहिजे होतं म्हणून दे अपॉइंटेड मिस्टर फारडे. त्यानंतर त्यांनी फारडे यांना अपॉइंट केलं. बट समहाव आफ्टर सम डेज ही रिअलाइज दॅट ही डझंट नो एनिथिंग अबाउट सम सायंटिफिक फॅक्ट्स बिकॉज ही हॅज नो एज्युकेशन. त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना काही सायंटिफिक फॅक्ट माहिती नाही आहेत असं डॅवी यांच्या लक्षात आल्यामुळे दे रिमूव्ड फ्रॉम द जॉब मिस्टर फारडे. मिस्टर फारडे यांना त्यांनी कामावरून काढून टाकलं. देन आफ्टर दॅट मिस्टर फारडे अगेन जॉईन टू द बुक बाइंडर शॉप अँड ही स्टार्टेड टू रीड ऑल द बुक रिलेटेड टू मिस्टर डॅवी. त्यानंतर फारडे यांनी डॅवी यांचे जे काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट केलेले होते त्यांच्याशी रिलेटेड जे काही बुक्स होते ते सगळे बुक्स पूर्णपणे वाचून काढले. बिकॉज ही वॉन्ट टू गेट इन्फॉर्मेशन, ही वॉन्ट टू नो अबाउट मिस्टर डॅवीज एक्सपेरिमेंट्स. त्यांना डॅवीच्या एक्सपेरिमेंट्सबद्दल, सायन्सबद्दल माहिती हवी होती म्हणून त्यांनी पूर्ण सगळे पुस्तक वाचून काढले. अगेन ही वेंट टू मिस्टर डॅवी आणि त्यांनी पुन्हा डॅवी यांचं लॅब जॉईन केलं. देन आफ्टर सम डेज डॅवी वॉज इन्व्हेंटिंग सम एक्सपेरिमेंट काहीतरी करत होते. त्यावेळी ते ही फ्रस्ट्रेटेड मिस्टर डॅवी बिकॉज ही वॉज नॉट गेटिंग एनी रिझल्ट. डॅवी हे काहीतरी एक्सपेरिमेंट करत असताना त्यांना रिझल्टच मिळत नव्हता म्हणून ते फ्रस्ट्रेट झाले असताना ॲट द एंड टाईम दे गिव्ह दॅट एक्सपेरिमेंट टू मिस्टर फारडे अँड मिस्टर फारडे सक्सीड इन दॅट. मिस्टर फारडे यांना त्यांनी तो एक्सपेरिमेंट दिला आणि त्यांना तो करायला सांगितला, कंटिन्यू करायला सांगितला. अँड मिस्टर फारडे हॅड सक्सेस इन दॅट. आणि मिस्टर फारडे यांना त्यामध्ये सक्सेस मिळाला. अँड दॅट एक्सपेरिमेंट वॉज इलेक्ट्रिक करंटचा तो एक्सपेरिमेंट होता. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंटच्या त्या मशिनरीमुळे आपण आज जे काही मशिनरीज, इलेक्ट्रिक मशिनरीज वापरतो जसं मिक्सर ग्राइंडर, AC, फॅन, whatever the electric instrument we are using, in that electric instruments Mr. Faraday's machine or Faraday's experiment is in that. मिस्टर फारडे यांनी जो एक्सपेरिमेंट केलेला आहे तो इलेक्ट्रिक मशिनरीमध्ये आपण आजसुद्धा वापरतो आहे. देन नेक्स्ट, फारडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर फारडे एका रात्रीत सेलिब्रिटी सायंटिस्ट झाले, कारण तो एक्सपेरिमेंट सगळ्यांनाच खूप फायद्याचा होता, त्यामुळे ते सेलिब्रिटी सायंटिस्ट झाले. नोबडी नाव केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस और एज्युकेशन. आता त्यांचं सोशल स्टेटस काय आहे, ते कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतात, त्यांचं एज्युकेशन काय आहे याच्याशी कुणालाही आता काही देणं घेणं नव्हतं, काहीही फरक पडत नव्हता. बिकॉज ही इन्व्हेंटेड समथिंग, त्यांनी काहीतरी इन्व्हेंट केलं होतं, त्यामुळे त्यांच्या सोशल स्टेटस आणि एज्युकेशनबद्दल कोणालाही काही देणं घेणं उरलं नव्हतं.
दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्हॉल्युशन. या तरुण व्यक्तीने एक प्रकारची क्रांती घडवून आणली होती. रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती. One would think as a teacher, Davy was happy at his pupils' achievement. But in reality, he was jealous. आता डॅवी हे त्यांचे कोण होते? एक प्रकारचे गुरु, टीचर होते. मग आपल्या शिष्याने जी काही कामगिरी केली आहे ॲज अ टीचर म्हणून ते त्याच्यावरती प्राऊड फील करत होते. त्यांना त्याच्याबद्दल अभिमान होता ॲज अ टीचर म्हणून. बट ॲज अ सायंटिस्ट म्हणून ते त्याच्यावरती जलस फील करत होते. का तर मी हे करू शकलो नाही परंतु त्यानं केलं, म्हणून ते एका बाजूला ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्यांना त्याच्याबद्दल जलस फील होत होती, जलन होत होती. परंतु ॲज अ टीचर माझ्या शिष्याने हे केलं म्हणून त्याच्यावरती प्राऊड फिलिंगसुद्धा होत होती मिस्टर डॅवी यांना. पीपल स्टार्टेड टेलिंग डॅवी दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फारडे हिमसेल्फ. काही लोक त्यांना असे सांगायचे की तुमचे एक्सपेरिमेंट चांगलेच आहेत पण फारडे यांनी जे काही केलेलं आहे दॅट इज द बेस्ट वन. मग त्यामुळे काय व्हायचं? दिस मेड हिम इवन मोर जलस. मग अशा वाक्यामुळे त्या मिस्टर डॅवी यांना फारडेबद्दल अजूनच जलस वाटायचे. का तर लोक काय म्हणायचे की तुम्ही केले तर ओकेच आहे, छानच आहे, पण जे मिस्टर फारडे यांनी केलेलं आहे दॅट इज द बेस्ट एक्सपेरिमेंट. त्यामुळे त्यांना खूपच जलन वाटायची. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. त्यामुळं डॅवी खूप रागाला पेटले आणि रागाला पेटून त्यांनी मिस्टर फारडे यांना डॅवी यांनी एक एक्सपेरिमेंट दिला. आणि कशासाठी एक्सपेरिमेंट दिला? तो इम्पॉसिबल टास्क दिला. एक इम्पॉसिबल टास्क म्हणजे तो पूर्णच होऊ शकणार नाही असा टास्क त्यांना दिला. का तर त्या टास्क केल्यानंतर तर टास्क सतत जर ते करायला लागले तर माझ्या या सायंटिफिक वेमधून ते बाजूला राहतील. का तर तोच टास्क करण्यात ते मग्न होतील आणि माझी सायंटिफिक प्रोसेस पुढं जाईल. अशा प्रकारे एक जलस भावना मनात ठेवून त्यांनी एक न कंप्लीट होणारा एक्सपेरिमेंट फारडे यांना करायलासाठी दिला. अँड दॅट एक्सपेरिमेंट वॉज ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅवेरियन ग्लास. बॅवेरियन ग्लास एक प्रकारचा काचेचा प्रकार आहे तो. मग ती बॅवेरियन ग्लास त्यांनी फारडे यांना दिली. विच वॉज यूज इन द लेन्सेस इन टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपच्या लेन्स ज्या असतात त्या लेन्सेसमध्ये वापरली जाणारी जी ग्लास असते, काच असते, त्याला बॅवेरियन ग्लास म्हणतात. मग ती बॅवेरियन ग्लास मिस्टर फारडे यांना डॅवी यांनी दिली. अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्यांना त्याच्यावरती उलट क्रिया करण्यासाठी सांगितली. बॅवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. आता बॅवेरियन ग्लास जी आहे ती कशी प्रोड्यूस होते? त्याच्यामध्ये एक सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे जी की एखाद्या मशिनरीमध्येच होऊ शकत असेल. मग ती प्रोसेस करण्यासाठी मिस्टर फारडे यांना सांगितलं डॅवी यांनी. बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस अँड डॅवी न्यू दॅट. पण हे डॅवीला माहिती होतं. डॅवी न्यू दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन लॅब फारडे वुड नेवर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. आता लॅबमध्ये जे काही इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत त्या अवेलेबल असणाऱ्या इक्विपमेंट्ससोबत जवळ त्या लॅबमध्ये असणाऱ्या काही साधनांसोबत फारडे ती टास्क कंप्लीट करू शकत नव्हते. त्याच्यासाठी एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते आणि ते प्रोसेस करण्यासाठीचं साहित्य हे आपल्या लॅबमध्ये नाही हे डॅवी यांना माहिती होतं. म्हणूनच त्यांनी फारडे यांना ती टास्क दिली होती. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. आता तो जो पीस ऑफ ग्लास होता तो फारडे यांच्या लाईफमधला एक लक्षणीय एक प्रसंग, गोष्ट होऊन बसली होती. फारडे हॅड अ नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डॅवी. आता फारडे यांचा नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणजे कधीही हार न मानण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन होता, जी त्यांची कधीही न हार मानण्याची जी काही वृत्ती होती त्याच्यामुळे. अँड ही रिस्पेक्टेड डॅवी. आणि ते डॅवी हे त्यांचे गुरु असल्यामुळे त्यांचा ते खूप आदर करायचे. म्हणजे एक तर त्यांच्याकडे 2 गुण होते ती प्रोसेस चालू पुढे ठेवण्यासाठी. पहिलं म्हणजे त्यांना
कधी हार मानण्याची सवय नव्हती. जर दुसरं कोण असतं तर त्यावेळेसच लगेच त्यांनी डॅवी यांना सांगितलं असतं की इन आवर लॅब द इक्विपमेंट्स आर नॉट अवेलेबल फॉर दिस प्रोसेस, सो आय कॅनॉट डू दॅट. जर त्यांच्या जागी दुसरं कोण असतं तर सहज सांगितलं असतं की आपल्या लॅबमध्ये तो एक्सपेरिमेंट करण्यासाठी इक्विपमेंट्स जे लागतात ते नाही आहेत, त्यामुळे हा एक्सपेरिमेंट आपण इथे आपल्या लॅबमध्ये नाही करू शकत आणि पुढे गेले असते. परंतु फारडे यांची जी कधीही हार न मानण्याची जी वृत्ती होती आणि शिवाय ते डॅवी हे त्यांचे गुरु असल्यामुळे, त्यांची रोल मॉडेल असल्यामुळे त्यांचे ते एक आदर करत होते, त्यामुळे त्यांनी तो एक्सपेरिमेंट हातात घेतला. सो ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट आणि त्यांनी तो एक्सपेरिमेंट करण्याची जी असाइनमेंट होती ती स्वीकार केली. Knowing that it would be very difficult, he toiled for 4 years. आता हे खूप अशक्य होतं, खूपच त्याला कष्ट घ्यावे लागणार होते हे माहिती होतं. मग तरीसुद्धा त्यांनी ती एक्सपेरिमेंट करण्याची जी काही ही होती ती त्यांनी हाती घेतली होती. इच्छा त्यांची होतीच आणि शिवाय त्यांना एक्सपेरिमेंट तो करायचा होता. त्यांना माहिती होतं हे खूप अवघड आहे, परंतु त्यांना ती करण्याची खूप इच्छा होती आणि त्या गोष्टीवरती जवळजवळ 4 वर्ष त्यांनी एक्सपेरिमेंट केलं. टॉइल्ड म्हणजे कष्ट घेतले. ओके, टॉइल्ड म्हणजे त्यांनी त्या गोष्टीवरती तो एक्सपेरिमेंट कंप्लीट करण्यासाठी जवळजवळ 4 वर्षाचं कष्ट घेतलं विथ नो हेल्प ऑफ डॅवी. आणि त्यांनी त्या 4 वर्षात डॅवी यांची बिलकुल देखील मदत घेतली नाही. ॲज एक्सपेक्टेड फेल. आणि ज्या प्रकारे एक्सपेक्ट होतं त्याप्रमाणे ते त्या एक्सपेरिमेंटमध्ये फेल झाले, म्हणजे त्यांना यश काही मिळालं नाही. फारडे नेवर लर्न द सिक्रेट अँड हिज रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. आता त्यांना ते सिक्रेट गुपित काय होतं, डॅवी यांनी त्यांना ती टास्क का दिली होती ते त्यांना गुपित काही कळलं नाही आणि त्यांचा तो फर्स्ट एक्सपेरिमेंट ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्यांचा तो फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट राहिला. त्यांचा ते पहिला अपयश, एक सायंटिस्ट म्हणून त्यांचं ते पहिलं अपयश होतं. To remind himself of this difficult time, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. तर त्यांचा तो एक पहिला अयशस्वी असा तो काही एक्सपेरिमेंट होता. त्यांचं पहिलं फेल्युअर असल्यामुळे त्यांना ते कायम लक्षात ठेवायचं होतं, पण त्यांना सिक्रेट कळलं नव्हतं की डॅवी यांना ते का दिलं होतं डॅवी यांनी. मग तरीसुद्धा एक स्मरणार्थ म्हणून त्यांनी एक त्या बॅवेनियर ग्लासचं एक ब्रिक, ग्लासचा तो तुकडा त्यांनी त्यांच्या कपडमध्ये एक स्मरणार्थ म्हणून ठेवलेला आहे की त्याच्याकडे बघितल्यानंतर त्यांना त्यांचा वाईट काळ आठवेल. म्हणजे 4 वर्ष त्यांनी त्या ग्लासवरती जे परिश्रम घेतले, जी गोष्ट करण्यासाठी कष्ट घेतले परंतु त्यांना यश नाही मिळालं, ते आठवणीत राहण्यासाठी त्यांनी ते काचेचा तुकडा त्या कपडमध्ये ठेवला. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाईम. आणि त्यामुळे त्यांना एक इन्स्पिरेशन मिळतं त्यांच्या वाईट काळामध्ये. इन 1829 डॅवी डायड अँड फारडे सक्सेडेड हिम ॲज अ हेड ऑफ द लॅबोरेटरी. त्यानंतर 1829 डॅवी यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या लॅबमध्ये ॲज अ हेड ऑफ द लायब्ररी लॅबोरेटरी. मग त्यांची जी काही ती लॅबोरेटरी होती, लॅब होती, सायन्स लॅब होती, त्याचे हेड आता कोण झाले, फारडे हे झाले. ही वॉज फ्री टू परस्यू वॉट एव्हर ही लाईक. आता डॅवी नसल्यामुळे त्यांना पूर्णपणे फ्रीडम होतं की त्यांना जे काही लॅबमध्ये आणायचं होतं त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी ते आणणं त्यांना आता फ्री होतं, म्हणजे ते आणू शकत होते. कारण आधी ती लॅब डॅवी हेड असल्यामुळे ते त्यांच्या मनानं तिथं काहीच करू शकत नव्हते, पण डॅवी नसल्यामुळे आता ते हेड झाल्यामुळे त्यांना हवं ते त्या लॅबमध्ये ते चेंजेस करू शकत होते. अँड ही मेड अनादर रेव्होल्युशनरी डिस्कवरी. आणि त्यांनी अजून एक क्रांतिकारी शोध लावला. ही नोटीस दॅट इफ वी मूव्ड अ मॅग्नेट इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. त्यांनी हे नोटीस केलं की आपण जर का मॅग्नेट, चुंबक हलवलं तर ते चुंबकाच्या मुवमेंटमुळे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो, हे त्यांनी इन्व्हेंट केलं.
नोटीस केलं. त्यांनी नोटीस केलं की जर का आपण मॅग्नेट हलवला, मॅग्नेटची मुवमेंट केली तर इलेक्ट्रिक करंटची प्रोड्यूस होते, हे त्यांनी नोटीस केलं. Thus he could now convert motion into electricity. आता त्यांना मोशन म्हणजे हालचाल, मोशन इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायची होती. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि त्या इन्व्हेन्शनमुळे काय तयार झालं तर इलेक्ट्रिकल जनरेटर. म्हणजे त्यांनी जे काही ते नोटीस केलं होतं त्या नोटीसमुळे त्यांना काय निर्माण करता आलं, इलेक्ट्रिकल जनरेटर. Something still used today to generate all kind of power like dynamos and other devices. आता इलेक्ट्रिक जनरेटर अजून सुद्धा काही गोष्टींमध्ये वापरला जातो. फारडे वॉज नाव अ लिजेंड. आता फारडे एक लिजेंड बनले होते. इन 1840 ही डेव्हलप्ड मेमरी लॉस. आता 1840 त्यांना एक आजार जडला मेमरी लॉसचा, म्हणजे त्यांची स्मृतिभ्रंश झाल्यासारखा त्यांना आजार झाला, म्हणजे काही वेळानंतर त्यांना आठवायचं बंद व्हायचं, अशा प्रकारचा एक आजार त्यांना 1840 जडला. विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. आणि तो आजार त्यांच्या आयुष्यभरासाठी, इथून पुढच्या राहिलेल्या आयुष्यासाठी त्यांच्यासोबतच असणार होता. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. पण त्या आजारामुळं किंवा तो आजार मिस्टर फारडे यांना थांबवू शकला नाही. He preserved starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel through in those times. त्यानंतर ते मेमरी लॉसमधून सफर करत असताना देखील त्यांनी एक एक्सपेरिमेंट अजून केला, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझमचा. ओके, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचा एक्सपेरिमेंट त्यांनी त्यांच्या आजार काळात देखील केला. Remember that piece of Bavarian glass Faraday had kept on his shelf. आता फारडे यांनी तो जो एक बॅवेरियन ग्लासचा तुकडा त्यांनी त्यांच्या शेल्फमध्ये, कपाटामध्ये जो ठेवला होता, त्याच्यावरती काय केलं पुन्हा बघू. He was determined to convert the remainder on his first major failure to an instrument of great success. आता त्यांनी पुन्हा त्या बॅवेरियन ग्लासवरती एक्सपेरिमेंट करण्याचा निर्णय घेतलेला होता, कारण ते त्यांचं फर्स्ट फेल्युअर होतं, पहिलं अपयश होतं, परंतु त्यांना त्यातून देखील पुढे काहीतरी करायचं होतं, म्हणून त्यांनी पुन्हा त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. आणि त्यातून ही यूज द सेम ग्लास नाव टू शो दॅट इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेट. आता तो ग्लास त्यांनी पुन्हा घेतला प्रेझेन्स ऑफ मॅग्नेट, चुंबकीय जी काही चुंबकीय शक्ती आहे ती चुंबकीय शक्ती दाखवण्यासाठी पुन्हा त्या ग्लासची त्यांनी मदत घेतली. लाईट कुड बी आयसोलेटेड इनटू अ सिंगल वेव्ह रादर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन, अ कन्सेप्ट कॉल पोलरायझेशन. तर त्या बॅवेरियन ग्लासमधून जी लाईट पास होते ती लाईट पास अशी स्प्रेड होत नाही. जेव्हा ती लाईट पास होते त्यावेळेस एका रेमध्ये, एका किरणामध्ये त्यातून लाईट पास होते ना, अशी स्प्रेड होऊन पसरून लाईट पास होत नाही. हे त्यांनी त्या बॅवेरियन ग्लासच्या मदतीने दाखवलं आणि त्या एक्सपेरिमेंटला पोलरायझेशन म्हणतात. He then took the age-old experiment of sprinkling iron filling on a sheet of paper near a magnet, making circular pattern. आता त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट तयार केला, एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग आयर्न फिलिंग्स. मग त्यांनी काय केलं, आपल्याला हा माहिती आहे आयर्न फिलिंगचा, म्हणजे लोखंडाचे तुकडे स्प्रिंकल करायचे, पसरवायचे ऑन अ शीट ऑफ पेपर नियर मॅग्नेट. एक चुंबक जवळ ठेवायचं आणि पेपरवरती लोखंडाचे तुकडे पसरवायचे, मेकिंग सर्क्युलर पॅटर्न. आणि आपण ज्या प्रकारे मॅग्नेट हलवतो त्या प्रकारे त्या लोखंडाचे जे तुकडे पेपरवरती असतात ते हलतात. हा एक्सपेरिमेंट आपण सायन्समध्ये पाहिलेला आहे, बऱ्याच वेळा आपण घरी देखील ट्राय केलेला असेल की मॅग्नेट एका बाजूला घ्यायचा आणि एका पेपरवरती लोखंडाचे तुकडे, कोणताही लोखंडाचे तुकडे ठेवले तरी चालते किंवा लोखंडाचा खिस जरी ठेवला पसरून तरी एका बाजूला चुंबक ठेवून तो चुंबक ज्या प्रकारे आपण हलवतो त्या प्रकारे ते पूर्ण लोखंडाचा खिस किंवा लोखंडाचा तुकडा ची मूवमेंट होत असते. हा एक्सपेरिमेंट त्यांनी इन्व्हेंट केलेला.
He went on to prove that this pattern were not a property of the iron filling. In fact, they were due to the invisible magnetic field that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे तो मिस्टर फारडे यांनीच इन्व्हेंट केलेला आहे. तर तो काय त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे जे काही मूवमेंट होते लोखंडाची, ती लोखंडाची मूवमेंट ही त्या लोखंडामध्ये असलेल्या शक्तीमुळे नाही, तर मॅग्नेटिक पॉवर जी आहे ती मॅग्नेट जिथं असतो तिथं ती मॅग्नेटिक पॉवर स्प्रेड झालेली असते आणि त्या मॅग्नेटिक पॉवरमुळे हा एक्सपेरिमेंट होतो हे त्यांनी प्रूव्ह केलं. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. फारडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स्ड मॅथमॅटिक्स. आता पुढे त्यांचं जे काही फॉर्मल एज्युकेशन होतं, शाळेतून घेतलं जाणारं शिक्षण होतं, ते त्याचं अपूर्ण असल्यामुळे त्यांना पुढे अडचण आली मॅथमॅटिक्समुळे. का तर मॅथमॅटिक्समध्ये ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समध्ये काय काय नवीन झालं होतं हे काही त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे त्यांचं फॉर्मल एज्युकेशन पुन्हा एकदा आड आलं. सो ही जस्ट कॉपीड द आयरन फिलिंग पॅटर्न विथ हिज हँड. He was unable to explain them in the form of mathematical equation. आता हे जे काही आयरन फिलिंगचं जे एक्सपेरिमेंट आहे तो आयरन फिलिंगचा एक्सपेरिमेंट त्यांचं मॅथमॅटिकल नॉलेज नसल्यामुळे ते मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये ते आयरन फिलिंगचा एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करू शकत नव्हते. He made 100 of such drawing but without equation. They were not accepted. आता या त्यांनी जो काही हा एक्सपेरिमेंट केला होता, या एक्सपेरिमेंटचे त्यांनी खूप ड्रॉइंग्स बनवले की ते तो एक्सपेरिमेंट ते एक्सप्लेन करू शकतील, परंतु त्या एकाही ड्रॉइंगमध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन नसल्यामुळे त्यांचा तो एक्सपेरिमेंट एक्सेप्ट केला नाही. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव फारडे वन्स अगेन वेन ही मेड जेम्स मॅक्सवेल. आता पुन्हा एकदा नशिबाने मिस्टर फारडे यांची साथ दिली आणि ते जेम्स मॅक्सवेल यांना भेटले. अ वेल्दी एज्युकेटेड फिजिसिस्ट वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. आता ते मिस्टर जेम्स मॅक्सवेल यांना नशिबाने त्यांना पुन्हा एकदा मिळवून दिलं, भेट घालून दिली, जे की खूप एक फिजिसिस्ट, खूप छान, खूप ग्रेट सायंटिस्ट तर होतेच, एक फिजिसिस्ट होते, शिवाय त्यांचं मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा खूप ते छान होते. अशा सायंटिस्टची त्यांची भेट झाली. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फारडे आणि त्यांना फारडे यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा देखील होती. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equation. आता मॅक्सवेल यांनी फारडे यांचा जो काही तो एक्सपेरिमेंट होता त्या एक्सपेरिमेंटचं मॅथमॅटिकल इक्वेशन मॅक्सवेल यांनी तयार केलं आणि आपण स्टडीजमध्ये आता मॅक्सवेल्स इक्वेशन म्हणून फारडे यांनी तयार केलेल्या त्या एक्सपेरिमेंटचं इक्वेशन मॅक्सवेल्स इक्वेशन म्हणून आपण वापरतो. आता तो एक्सपेरिमेंट होता फारडे यांचा, परंतु त्याच्यावरती इक्वेशन केलं मॅक्सवेल यांनी, म्हणून त्या इक्वेशनला नाव मॅक्सवेल यांचंच लागलं, मॅक्सवेल्स इक्वेशन. देअर कंबाइंड वर्क हॅज हेल्प अस इन मेनी वेज. आता त्या दोघांचं जे कंबाइंड वर्क होतं, फारडे आणि मॅक्सवेल यांचं कंबाइंड जे वर्क होतं, एकत्र असणारं काम होतं, त्याच्यामुळे आपल्याला त्या दोघांनाही खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे मदत होत गेली होती आणि त्यांनी खूप काही इन्व्हेन्शनसुद्धा दोघांनी मिळून केले. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम टुडे आर डिझाईन अराउंड देअर डिस्कवरीज. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. आता आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन जे आपण आता वापरतोय ते सुद्धा त्यांनीच एक्सपेरिमेंट केलेल्या एखाद्या एक्सपेरिमेंटमधून निर्माण झालेलं इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन आपण जे काही वापरतोय ते त्यांच्याच एक्सपेरिमेंटमधून आयडिया घेऊन केलेलं आहे. फारडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. आता फारडे यांची जे आयुष्य होतं ते खूप साऱ्या अडचणींमधून स्टार्ट झालं होतं. बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट इच डिफिकल्टी विथ perseverance and
conviction. He was given impossible tasks which he undertook as challenges and opportunities. He epitomizes what the Walt Disney character Pikachu said. When you wish upon a star, it doesn't matter who are you. आता फारडे यांचं जे काही आयुष्य होतं ते खूप डिफिकल्टीने स्टार्ट झालं होतं. त्यांना खूप साऱ्या एक तर त्यांचं पूर्ण एज्युकेशन होऊ शकलं नाही, त्यांना खूप काम करावं लागत होतं. त्यानंतर डॅवी यांनी त्यांना बऱ्याच वेळा 2 वेळा डॅवी यांनी त्यांना कामावरून काढून टाकण्याचंही हे केलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी जे काही अचिव्हमेंट्स केल्या आणि त्या अचिव्हमेंट्स करताना ज्यांना जे काही प्रत्येक काही वेळेला जे काही अपयश होत होतं त्यामुळेही पण ते अपयश हे त्यांना पुन्हा एकदा काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरित करत होतं. आणि एक he epitomizes what the Walt Disney character Pinocchio said. When you wish upon a star, it does not matter who are you. जर का तुम्ही एका चांदण्याची विश करत असाल तर त्यामुळे तुम्ही कोण आहात हे काही मायने राहत नाही. From the introduction of Reunited by APJ Abdul Kalam and Srijan Pal Singh. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग यांच्या पुस्तकातून घेतलेला हा पार्ट आहे. नाउ हियर वी हॅव डन विथ अ लेसन ग्रेट सायंटिस्ट. यू हॅव टू टेक आउट द डिफिकल्ट वर्ड्स and you have to write and learn the difficult word with its spelling and also meaning, and as well as you have to solve the English workshop also. Thank you.